नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कागलमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात. हेल्लेचे आरोग्य कर्मचारी शब्बीर देसाई यांचा जागीच मृत्यू. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल आरटीओ चेकपोस्ट परिसर पुन्हा एकदा रक्ताने माखला आहे. एका भीषण अपघातात हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील शब्बीर हजरत देसाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातामुळे संतप्त नागरिकांनी आता हा मृत्यूचा सापळा बनलेला आरटीओ नाका बंद करण्याची मागणी लावून धरली. हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणारे 48 वर्षीय शब्बीर देसाई हे आपल्या मामासोबत मोफेडवरून हुकेरीकडे जात होते. दुपारी 12:15च्या सुमारास कागल आरटीओ नाका ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शब्बीर देसाई थेट टेम्पोच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले त्यांचे मामा मोहम्मद खतीब हे बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मते आरटीओ नाक्यावरील नागमोडी वळणामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटत आहे. विशेष म्हणजे मंगळवारीही याच ठिकाणी एका दुचाकी स्वाराचा बळी गेला होता. शब्बीर देसाई यांच्या वडिलांचे नुकतेच 2 फेब्रुवारीला निधन झाले होते. तो धक्का ओसरण्यापूर्वीच देसाई यांच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.